नमस्कार. आज हे पारंपरिक ज्वेलर्सचे दागिने ते मी ते बघितलं. पुतळ्याची माळ. ती पुतळ्याची माळ बघितली आणि मला कोणाची आठवण झाली? कोणाची झाली असेल बरं? मला माझ्या आजीची आठवण झाली. कारण माझ्या आजीला पुतळ्याची माळ होती. तिला आवडायची फार पुतळ्याची माळ आणि तिचं नाव सुंदरा होतं. पण नावाप्रमाणे ती काही सुंदर नव्हती. पण मी तिला नाही म्हणायची, चल बेगीन चल ग सुंदरा, होळी आली या बंदरा. आणि ती हसायची. आणि मी तिला नाही म्हणायची, सुंदराबाई तुम्ही काही नावाप्रमाणे सुंदर नाही आहेत, पण तुमचे मिस्टर फार हँडसम आहेत हां. तर तिला हँडसम या शब्दाचा अर्थ समजत नव्हता, कारण ती अडाणी होती आणि मी लहान होते. पण खरंच आजोबा खूप दिसायला चांगले होते आणि आजी आमची बेताची होती. पण तिचं राहणीमान फार चांगलं होतं. राहणीमान म्हणजे तिचा अंबाडा होता. अंबाडा असायचा आणि त्यात तिने सोन्याचं फूल केलं होतं. सोन्याचं फूल, ही पुतळ्याची माळ आणि खणाची चोळी आणि काळी चंद्रकळा. ती सगळ्या काळ्या चंद्रकळा असायच्या आणि कापडी पिशवी. आपल्या पर्स वगैरे आपण वापरतो त्यावेळेस कापडी पिशवी वापरायची, ती सगळेच वापरायचे ते त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर तिच्या वाहना असायच्या, तिथे करकर वाजणाऱ्या वाहना असायच्या. आता असं हे राहणीमान तिचं होतं. आणि विशेष म्हणजे आम्ही तिला आई म्हणायचो सगळे. तर तिचं हे चासकांबरगाव, तिथे ती तिच्या आईला एकुलती एक होती आणि तिची आई पण वैद्य म्हणून. तर त्यांचा आजीबाईचा वटवा म्हणून ती सगळ्यांवर उपचार करायची, असे ते होते. ती जुनी वैद्य होती त्यावेळेसची. आडनाव पण वैद्य आणि जुनी वैद्य पण होती ती. तर तिला ही आवड होती. तर ती पण तिला तानू म्हणायची लाडाने, कारण एकुलती एक मुलगी होती आणि तिला इस्टेट पण होती म्हणजे भरपूर. इथे पूर्ण हेमराज केटर्सने आता ती जागा घेतली आहे. तिथे आधी प्रसन्न ढाबा होता, तर ती पूर्ण जागा आमच्या आजीची होती आणि म्हणजे पणजीने आजीला दिली होती. आणि तिथे तिचा वाडा होता, आंब्याची झाडं होती. नंतर चिंचपूर पांगोळला पण आमचे 2 वाडे. गुरं भरपूर होती आमच्याकडे, घोडा होता. आजोबा घोड्यावरनं इथे चास ते चिंचपूरला घोड्यावरनं प्रवास असायचा, त्यावेळेस गाडी वगैरे नव्हती. तर असं हे आमचं. आणि विशेष म्हणजे मला सांगावंसं वाटतं की आमच्या आजीला एकादशी खूप छान यायची. ती एकादशी इतकी छान म्हणायची. आणि चिंधी म्हणून एक गाणं होतं, द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांच्यावर आधारित ते गाणं होतं. अर्थात ते मी खरं पाठ करून ठेवायचं होतं आम्ही. तर ती खूप छान म्हणायची. तर हे असे पूर्वीचे लोक, आपण त्यांना असं म्हातारेसुद्धा म्हणू शकत नाही, पण इतके ते छान सगळं करायचे. आणि ते खरं असं म्हणून मला ही पुतळ्याची पारंपरिक माळ बघितली आणि तिची आठवण झाली, म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला. धन्यवाद.